घडून आणतात ते आमचे गाडी सर. त्यांच्या एका जोरदार कार्यक्रम म्हणजे भविष्यात होणाऱ्या आंदोलनाचा पिलर जर कोण राहील तर पिलर राहतील आपल्या अरुण गाडे आणि त्यांची सगळी कापसाची चमू. हा माणूस या सगळ्या समूहांना जोडून ठेवतो, सतत त्यांना कार्यान्वित करतो आणि कामाला लावतो. हे त्यांच्याबद्दल कसं मी जोडून पाहिलेलं आहे. म्हणजे ऑर्गनायझिंग कपॅसिटी जी पाहायची असेल तुम्हाला तर ती दिसते आहे मला अरुण गाडेजी मध्ये. आणि त्या ऑर्गनायझिंग कपॅसिटीमुळे तुम्ही एवढा मोठा इंटेलेक्च्युअल महाविद्यालयात जमलाय. आमचे राहुल दादा आहेतच, रस्त्यावरची लढाई लढण्यामध्ये अग्रेसर आहेत. प्राध्यापक राहुल म्हणून डॅशिंग व्यक्तिमत्व आहे. आपल्याकडे खूप डॅशिंग लोक आहेत आणि त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही आहे. आणि आंबेडकरी समाज अजूनही काही झोपलेला नाही किंवा मेलेला नाही. तो अत्यंत जागा असलेला इंटेलेक्च्युअल समाज आहे, साधा समाज नाही आहे. माझ्या जे पुढे बसलेले आहे एवढी इंटेलेक्च्युअल लोकांना काफी आहे. हे वर्गीकरण हाणून पाडण्यासाठी माझ्या समोर जे बसलेले आहेत हायली क्वालिफाईड आणि हायली इंटेलेक्च्युअल लोक आहात. तुम्ही साधे लोक आहात का? आणि त्यामुळे हा जेवढा समाज जर भिडला याच्यामध्ये तर मला वाटतं ह्या गव्हर्नमेंटला सुद्धा आपण पळवून लावू शकतो. हे तुम्ही लक्षात ठेवा आणि ते काम आपण करावं लागणार आहे. नेतृत्व आपले आहेतच, गाडे सर अरुण भाऊ आपले आहेतच ते नेतृत्व द्यायला. त्यांना आपण पुढे करूया आणि कोणी ना कोणी नेता लागतो. आंदोलन लढताना नेत्याशिवाय तुम्ही आंदोलन लढू शकत नाही. लढाई करायची तर पक्षाला सरसेनापती पाहिजे, बाबासाहेब म्हणाले होते. पक्षाला जर सरसेनापती नसेल तर तो पक्ष चालू शकत नाही. आंदोलन करताना संघटना असो की आणखी कोणते आंदोलन सर त्याला मला सरसेनापती आवश्यक आहे. गाडे सर सरसेनापतीच्या भूमिकेमध्ये आपण स्वीकारलं पाहिजे. कारण आपण स्वीकारणं कमी केलेलं आहे. जास्त टीका टिप्पण्या करून आपण माणसं तोडत राहतो. तसं केल्यापेक्षा आज आता सामूहिकपणे एवढ्या संघटना यांनी जोडलेल्या आहे आणि सगळ्या प्रतिनिधी ते आणलेले आहेत. त्यांच्या वतीनं आपल्याला हा लढा लढायचा आहे. मित्रांनो, माझं तर म्हणणं आहे की त्या दिवशी ऍडव्होकेट प्रतिभा आमच्या इथे वाटोळे साहेबांनी सांगितले की बदल आयोग इट सेल्फ इज ए इलिगल वन. माझं इथपर्यंत टोकाच्या भूमिका दिलेल्या आहे. कारण राज्याला अधिकारच नाही वर्गीकरण करण्याचा. राज्याला आर्टिकल 341 प्रमाणे कोणताही अधिकार पोहोचत नाही. बेला त्रिवेदीचं एका बाईचं जजमेंट आहे आणि ते एका बाईचं जजमेंट आपल्या आंदोलनाच्या सोबत आहे. आपल्या आंदोलनाच्या सोबत आपल्याला 6 लोकांचं काही घेणं नाही. भूषण गवळीचं अजिबातच घेणं नाही. तो तर आता फार कामातूनच गेला. बाबाच्या मागे लागला चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे आता तो काय राहिला. तो त्याची इंटेलेक्च्युअल कुवत आता आपल्याला माहित झालेली आहे की व्हॉट इज हिज इंटेलेक्च्युअल पॉवर दॅट हॅज बीन प्रूव्ड नाऊ. तो मिथ्या दृष्टीमध्ये फसलेला माणूस समाजाला दिशा देऊ शकत नाही. आर्य अष्टांगिक मार्गाची सम्यक दृष्टी पाहिजे. तुम्हाला सम्यक दृष्टी असेल तर तुम्ही समाजाला न्याय देऊ शकता. तुम्ही जर मिथ्या दृष्टीमध्ये फसलेले असाल तर तुम्ही समाजाला न्याय देऊ शकत नाही आणि समाजाला तुम्ही जागवू शकत नाही. आणि म्हणून असे इंटेलेक्च्युअल माणसं खूप कमी आहेत जे मिथ्या दृष्टीमध्ये फसलेले आहेत. ते कोणत्या बाबाच्या मागे लागले आहेत. त्यामुळे मला तर अजिबात वाटून राहिलेलं आहे. एवढा मोठा चीफ जस्टिस कसे काय संस्कार केले गवळी साहेबांनी त्याच्यावर काय माहिती. कमलबाई गवळी त्यांनी समाजाला लागलेला आहे. हे मित्रांनो कुणाच्या बद्दल पर्सनल बोलू नये पण एक समाजाचं इंटेलेक्च्युअल नेतृत्व करणारा आणि एवढ्या मोठ्या उच्च पदावरती हासिल झालेला हा आपला माणूस कामाचा होता. मी जर त्याच्या जागी झालो असतो तर पहिली केस तुमची आरक्षणातलं प्रमोशनची निपटारा करून दिला असता. मी 1984चा LLB आहोत. माझ्याकडे सनद आहे पण नॉन प्रॅक्टिसिंग ऍडव्होकेट आहोत. मला 2-3 अटॅक येऊन गेले आहेत. त्यामुळे असा मराठीचा अभ्यास काय होत नाही. फक्त भाषण द्यायचं काम करतो. पुस्तकं लिहिता येत नाही, जास्त वाचन होत नाही. त्यामुळे गाडे साहेबांनी मला इथे संधी दिलेली आहे. माझ्याकडे सनद आहे. त्यामुळे 84चा आहे म्हणजे भूषण गवळीच्या अगोदरचा मी लॉ ग्रॅज्युएट आहे. मी जर प्रॅक्टिस मध्ये राहिलो असतो ना गवळी साहेब मी सुद्धा चीफ जस्टिस ऑफ इंडिया झालो असतो एखाद्या वेळेला. भौतिक शास्त्र विषयाचा प्रोफेसर हा ना काय साधा होता. भौतिक शास्त्र कुणालाही कोणी जमते. ते क्वांटम मेकॅनिक्स क्लासिकल मेकॅनिक्स हे कोणालाही कोणी शिकवता येते. हे फार किचकट आणि कठीण असे क्लिष्ट विषय आहेत ज्याला चांगलं रिझनिंग लागते आणि चांगलं रिझनिंग असणारा माणूसच चांगला वकील होतो. बरोबर वाटवले सर. मला प्लेडिंग करताना तरफदार ज्याच्याकडे रिझनिंग आहे, भाषेवरती प्रभुत्व आहे, आर्ग्युमेंटची पॉवर आहे आणि त्याची इंटिग्रिटी चांगली आहे तोच वकील यशस्वी होतो. हे वकिलाचे काही सद्गुण मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो. आणि म्हणून बदर आयोग इट सेल्फ इज ए इलिगल आयोग बिकॉज the state has no power to interfere in according to the article 341 that is especially right of the president and parliament.
प्रेसिडेंट पार्लमेंटचा हक्क डावलून हे वर्गीकरण त्याचं जजमेंट 1 ऑगस्ट 2024 ला लागू करण्यात आलं आहे. दॅट इट सेल्फ आपल्याला त्याच्यावरती कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ नये म्हणून आपल्याला त्याचा एकदम म्हणता येत नाही की चुकीचं आहे वगैरे वगैरे, पण त्याचं अनालिसिस आणि क्रिटिसिझम करणं या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. फंडामेंटल आहे का तो, आपल्याला फंडामेंटल राईट दिलेला आहे. कोणतंही जजमेंट त्याच्यावरती उलट सुलट क्रिटिसिझम करणं, चर्चा घडवून आणणं आणि आपलं व्यक्तिगत मत नोंदवणं हा त्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला दिलेला फंडामेंटल राईट आहे आणि तो राईट कोणी रोखू शकत नाही मित्रांनो. हा घटनेने दिलेला राईट आहे आणि त्यामुळे मला वाटते की हे जे वर्गीकरणाचा जो पावर आहे हा राज्याला अजिबात दिलेला नाही. राज्य जबरदस्ती तिथे इट इज नॉट अ मॅन्डेटरी जजमेंट. मॅन्डेटरी जजमेंट थोडी आहे 1 ऑगस्ट 24 इट इज नॉट अ मॅन्डेटरी जजमेंट. राज्यावर सोपवलाय, राज्य करू शकतं. हा इट इज अ ऑप्शनल थिंग, इट इज नॉट अ मॅन्डेटरी थिंग. राज्य करू शकतं पण आपल्या राज्यावर काही नाहीये. कारण या समाजात डिवाइड अँड रूलचं तत्व राबवल्याशिवाय तुम्ही या देशामध्ये बहुजनावरती राज्य करू शकत नाही. हा त्यातलं सूत्र आहे. हे सूत्र ब्रिटिशांनी नाही आणलं डिवाइड अँड रूलचं. प्राचीन काळापासून हे सूत्र कोणी जर वापरलं असेल तर या देशातल्या प्रस्थापित या वर्गाने वापरलेलं आहे. डिवाइड अँड रूल. तुम्हाला पहिले विभाजित करा, विभाजित केलं की आपोआप तुम्ही आपसामध्ये भांडत राहता आणि तुम्ही भांडत राहिले की बरोबर ते 2029 ला पुन्हा संसदेमध्ये सत्तेवरती येतील आणि मला एक हात राहतील. ते तुमचा महाबोधी विहारही मुक्त करत नाही आणि तुम्हाला सतत ते लढवत ठेवणार आहे. त्यामुळे ते लढवत ठेवतात तरी आपल्याला धोका आहे. एखाद्या वेळेला बदल आयोगाचा अहवाल लागू झाला तर प्रॉब्लेम होणार आहे. आरक्षणाचा क्रायटेरिया जातीच्या आधारावरती मिळालेला आहे. संपूर्ण कमिशन मध्ये बाबासाहेबांनी या देशातल्या समाजाचे 2च वर्ग केलेले आहेत. किती? The whole population of India was divided into 2 categories. Number 1 is untouchable आणि दुसरा टचेबल. टचेबल आणि अनटचेबल. संपूर्ण कमिशन मध्ये या हिंदू समाजाचं विभाजन बाबासाहेबांनी या 2 कॅटेगरी मध्ये केलेलं आहे. टचेबल आणि अनटचेबल. आपण कशाला येतो? अनटचेबल मध्ये. आणि म्हणून या अनटचेबल लोकांचे वेगळे प्रश्न आहेत. अनटचेबल सारे डिफरंट मायनॉरिटी अँड ख्रिश्चन अँड मुस्लिम त्यांचे प्रश्न हे या 2 मायनॉरिटी पेक्षा वेगळ्या प्रकारचे आहेत आणि म्हणून संविधानामध्ये त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारचे विशेष असे प्रावधान आपल्याला करावे लागतील. ही मागणी सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून लावलेली आहे. आणि म्हणून 1929 पासून तुम्ही जर केले राऊंड टेबल कॉन्फरन्स पासून 1935 चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्टच्या अनुसार पुणे करारानुसार तुम्हाला पहिल्यांदा आरक्षण मिळालेलं आहे आणि पॉलिटिकल रिझर्वेशन पुणे करारानुसार मिळालेलं आहे. आपण फालतू त्या पुणे कराराचा निषेध करत बसतो. निषेध नाही आहे. अरे पुणे कराराचा ड्राफ्ट इटसेल्फ इट वॉज मेड बाय द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दॅट ड्राफ्ट वॉज रिटन बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग त्या बाबासाहेब आंबेडकरांचा निषेध करता का पुणे कराराचा निषेध करून? चूक आहे. निषेध नाही करायला पाहिजे. पुणे करार तुम्हाला भेटलं म्हणून तुम्ही आज एवढ्या मोठ्या संख्येनं माझ्या समोर हा हायली क्वालिफाईड मिडल क्लास तयार झालेला आहे. कारण 1935 च्या सगळ्या प्रोव्हिजन पुणे करारातल्या प्रोव्हिजन नंतर बाबासाहेबांनी घटनेमध्ये आणलेले आहे आणि ते कलम आहे 335, 15(3) आणि 16(4). आणि म्हणून तुम्ही तयार झालेले आहे. आरक्षण आपल्या जीवाचा प्रश्न आहे. कारण आपण जे निर्माण झालेलं आहोत, आपण घर बांधले, काळा घेतल्यात, बंगले बांधले, तुमचे पोरं आज अमेरिकेत शिकायला आहेत आणि चांगल्या उच्च पदावर तिथे काम करतायत. त्याला कारण जर काय असेल कशामुळे मिळालं तुम्हाला? इट इज ड्यू टू द रिझर्वेशन. आणि म्हणून रिझर्वेशन आपल्या जीवनाशी अत्यंत भावनिक श्रद्धापूर्वक जुळलेला हा विषय असल्यामुळे आपण वर्गीकरणावरती ही परिषद ही सभा आज इथे आयोजित केलेली आहे. तो आपल्या अत्यंत जीवनाचा. कारण आरक्षण जर संपलं तर काय होईल? आता लोक जागन्यमध्ये बोलतं लिहा म्हणतात, जातीच्या कॉलम मध्ये बोलतं लिहा, धर्माच्या कॉलम मध्ये बोलतं लिहा. अरे बौद्धामध्ये जातच नसते. बौद्धामध्ये जातच काय? तो अनुसूचित जातीची संख्या कशी होईल बघताय? अनुसूचित जातीची संख्या तो झाली पाहिजे ना. तुम्ही जर गर्व करण्यात गर्व से कहो हम बोलते हैं, गर्व से कहो हम हिंदू असं म्हणत करताय का? अरे आज तुम्हाला ज्या आधारावरती बाबासाहेबांनी 1919 पासून 1935, 1930, 31चा राऊंड टेबल कॉन्फरन्स आणि संविधान सभा इथे जो अनुसूचित जातीचा क्रायटेरिया लावल्यामुळे आज तुम्हाला सगळ्या या सवलती भेटल्यात आणि म्हणून तुम्ही चांगल्या उपस्थित मला विश्वास शाळेला कोण प्रोफेसर करत होता? एकच जागा बाकी होती शेरुकाची आणि माझी जात महार होती.
आणि कास्ट सर्टिफिकेट होतं ही रेसिडेंट ऑफ दिलावरपूर तालुका चांदूर रेल्वे and he belongs to the Mar caste and that caste is mentioned on serial number 37 of the Constitution Order 1950. त्या जातीच्या सर्टिफिकेटनं मी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला प्रोफेसर लागलो. आणि तुम्ही सुद्धा लागले की नाही. म्हणून अनुसूचित जातीची संख्या सुद्धा वर्गीकरणासाठी तुम्हाला वाढीला लावणं आवश्यक आहे. 13% नाही ही संख्या तुमची पुऱ्या देशातल्या महाराष्ट्रापुरता थोडी गोष्ट आहे. सेन्सस काय महाराष्ट्राची आहे का फक्त? सेन्सस राष्ट्रीय प्रोग्राम आहे. इट इज नॅशनल सेन्सस इट इज कॉल्ड. तो राष्ट्रीय प्रोग्राम आहे. संपूर्ण देशाची सेन्सस होणार आहे, महाराष्ट्राची फक्त नाही. आणि संपूर्ण देशामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या फिक्स होत नाही, निश्चित होत नाही. तोपर्यंत पुढचं वर्गीकरणाचं वाटा मिळणारा किंवा येणारं पुढचं 13% आरक्षण 15% तुमची लोकसंख्या महाराष्ट्राची वाढली तर 15% आरक्षण आपण मागणी करू शकतो. त्यालाही आंदोलन आपल्याला करत नाही. आणि म्हणून त्याच्यावरती आपण लक्ष दिलं पाहिजे. काही लोक फालतू आपल्याला भावनिक करून असं लिहा तसं लिहा सांगतात. यू हॅव टू मेंटेन द स्ट्रेंथ ऑफ द शेड्यूल कास्ट अँड ऑल्सो यू हॅव टू प्रोटेक्ट युअर रिलिजन दॅट इज बुद्धिझम. बुद्धांची संख्या महाराष्ट्रात फक्त 65 लाख आहे आणि पूर्ण देशामध्ये किती आहे? 85 लाख. पूर्ण देशात किती? 0.1% बौद्ध आहे फक्त. कुठे उभे आहोत आपण? बाबासाहेब म्हणाले तर मी सारा भारत बौद्धमय करतो. भारतीय बौद्ध महासभेचे गणवीर साहेबचे मोठे कार्यकर्ते बसलेले आहेत. कुठे उभे आहोत सर आपण? 70 वर्षानंतर. आज 0.1% पुऱ्या देशात बौद्धाची लोकसंख्या असेल तर आपण योग्य दिशेनं काम करून राहिलो का? अरे नुसते शेड्यूल कास्ट जर तुम्ही पुऱ्या देशातले कन्व्हर्ट केले असते आतापर्यंत 70 वर्षात, अरे 25 कोटी तुमची बौद्धांची संख्या झाली असते. आणि बाबासाहेबांना म्हटल्याप्रमाणे सारा भारत हळूहळू बौद्धमय झाला असता. अरे 25 करोड संख्या कोणत्या या देशातलं पॉलिटिक्स ते नियंत्रित करू शकतं, एवढी मोठी तुमची धर्मांतरात ताकद होती. आणि तेच हेरून आता महाराष्ट्रात धर्मांतराचं बिल या गव्हर्नमेंटनं आणून घातलेलं आहे. राज्यपालाची फक्त सही व्हायची बाकी आहे. धर्मांतराचं बिल का? ते काय घाबरतात? ते कोणाला घाबरतात? ते मुस्लिमांना नाही घाबरत, ते ख्रिश्चनांना नाही घाबरत, ते कोणाच्या कन्व्हर्शनला घाबरतात? उद्या पिसे आणि त्यांचा समाज जर बौद्ध धर्मात आला तर या देशातून जामगावला पडून जावं लागणार आहे. ते नको आहे त्यांना. तुमच्यापेक्षा 6 पट सामर आहे उत्तर प्रदेशात. 6 times इन पॉप्युलेशन दॅन दी महार कम्युनिटी ऑफ महाराष्ट्र. अजूनही तो बौद्ध धर्मात आलेला नाही. तो अजूनही रविदासाजवळ थांबलेला आहे आणि आम्ही थांबवायचं काम केलेलं आहे. आमच्या लोकांनी चुकीच्या पद्धतीनं मार्गदर्शन केल्यामुळे त्या त्या जातीची तिथे थांबलेल्या आहेत. त्या आता बाबासाहेब शिकवून झालेले आहेत ना तर ते बौद्ध धर्म शिकवून आलेला आहे. बाबासाहेब म्हणतात धर्मांतरावर अमृत आहे. मातंगाची स्पेशल परिषद 2 जून 1936 ला घेतली होती मुंबईला. मातंग मुंबई इलाका मातंग परिषद 2 जून 1936 ला भायखळ्याला मुंबईला बाबासाहेबांनी आयोजित केली होती. आणि त्याच्यात डायरेक्ट सांगितलं होतं की महाराज तुमच्या हितासाठी बंधूंनो आपला वाटा तुम्हाला द्यायला तयार आहे, पण आपण एकत्र राहिलो पाहिजे, एकजूट राहिलो पाहिजे. एकजूट राहायचं असेल, एकत्रित राहायचं असेल तर तुम्हाला धर्मांतर करावं लागेल. आणि ठराव त्या परिषदेमध्ये पहिलाच झाला होता 36 ला. या आम्ही सगळे मातंग समाजाचे पुढारी आम्ही बौद्ध धर्मामध्ये बौद्ध धर्म घेणार म्हणून नाही म्हटलं. आम्ही धर्मांतर करण्यासाठी इच्छुक आहोत असा ठराव पारित झाला होता. महाराष्ट्र परिषद तर माहितच आहे. एवढ्याला जेव्हा डिक्लेरेशन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मात मी जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हतं, पण कोणत्या धर्मात मरावं हे माझ्या हातात आहे आणि मी कदापि हिंदू म्हणून मरणार नाही. ही भीम प्रतिज्ञा होती आणि ती भीम प्रतिज्ञा 14 ऑक्टोबरच्या 15 दीक्षाभूमीवरती बाबासाहेबांनी खरी केली. आणि म्हणून तुमचा उद्धार झाला. उद्धार का झाला? नातंगाला कोणी रोखलं? बसले आपले खरे कागद कपडे वाजवत नाही, ग्रहणामध्ये उष्टे कपडे मागत. तुम्ही शिक्षक नाही तर तुम्ही कॉम्पिट कसे व्हा? आता हे वर्गीकरण झालं आणि मातंगाचा ग्रॅज्युएट झाला नाही तो आयएस ऑफिसर होईल काय? समजा वर्गीकरणात त्याने 4% आरक्षण भेटलं, मातंगाचे चांबाराने कोणाला काय जे असतील ते समजा आहे. आणि ते जर क्वालिफायर्स नाही झाले, सारे ग्रॅज्युएटच नाही झाले, हाऊ कॅन यू अप्लाय फॉर यूपीएससी एक्झामिनेशन? त्याचे काय ऑफिसर होऊ शकतो का? नाही होऊ शकत. आणि म्हणून त्या वर्गीकरणाचा फारसा उपयोग या सगळ्या सब कॅटेगरीच्या जातींना अजिबात नाही. पहिले त्या सब कॅटेगरी करणंच अनकॉन्स्टिट्युशनल आहे माझं ठाम मत आहे. बदर आयोग त्यामुळे अनकॉन्स्टिट्युशनल आहे. आपण अशी मागणी करायला पाहिजे, जरा त्याचं नाक दाबा आणि मग
तोंड उघडा. न्यूसांची व्हॅल्यू घ्यावं लागेल काळे सर, नुसतं मरमणी बोलणारा चालणार नाही. आणि न्यूसांची व्हॅल्यू तुम्ही घेणार नाही तर तुमचं आंदोलन यशस्वी होऊ शकत नाही. तुम्ही नेहमी डिफेन्सिव्ह नका राहू. कधी कधी तुम्हाला ऑफेन्सिव्ह बराच लागेल, व्हावंच लागेल. हे आंदोलन जर यशस्वी करायचं असेल तर तुम्हाला ऑफेन्सिव्ह होणं गरजेचं आहे. मून साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या जन आंदोलनाचा नेता आणि 5 लाख लोकांचा घेरा जर आपण त्या मैदानावर केला, हे वर्गीकरण फटीकरण आपण हटवू शकतो. रिझल्टचा मोर्चा त्यानं पाहिलेला आहे 10 लाखाचा. त्याचे मार्ग समाज काय करू शकतो नाही, समाजाची किती ताकद आहे. रिझल्टच्या वेळेला 4 नेते आपण एकत्र केले होते आणि 10 लाखाचा न भूतो न भविष्य एवढा मोर्चा जेव्हा काढला तेव्हा मुख्यमंत्री स्वतः आला होता आणि महाराष्ट्र शासन या खंडाशी सहमत नाही असं त्यांना देऊन द्यावं लागलं आणि तो खंड पण 4था सुरू झाला होता. शशिकांत पवारनं वास्तवपूर जाऊन टाकला मराठा संघाचा प्रमुख. आणि नंतर मग त्याने कबूल केलं, बांबईनं आम्हाला सांगितलं, आम्ही काही न वास्तवपूर काढून टाकला, आम्ही माफी मागतो असं होतं. आणि म्हणून इथे डोकी भडकवल्या जातात. मातंगाची, चर्मकाराची, स्वीपरची, सगळ्यांची डोकी इथे भडकवल्या गेलेली आहे. आणि 75 पर्यंत काही अकालचं कोणी आतुरी आहे, हे 3-4 वर्षापासून चालू यांना भडकवणं. या उपवर्गीकरणाच्या ज्या ह्या जाती आहेत, महार सोडून बौद्ध सोडून, ज्यांना भडकवायचं त्यांचा बांधवांचा प्रोग्राम असतो. RSSचा पुढच्या 25 वर्षाचा प्रोग्राम तयार आहे. आणि आपलं काय म्हणून तर आपण हारतो लढाई. आपण लढाई का हारतो? आपण एजेंडा ठरवत नाही, एजेंडा पक्का करत नाही. त्या एजेंड्यावरती सातत्याने काम करून आपण आंदोलन लढवत नाही. मित्रांनो, आपण फक्त बिमारीची चर्चा करत राहतो आहे. बिमारीची चर्चा करून काही होणार नाही. बिमारी जशी आहे तशीच बनलेली राहते. तुम्हाला यावं लागेल त्या बिमारीचा उपाय काय. त्या बिमारीचा उपाय काय? नंबर 1 उपाय धर्मांतरण. माझ्या दृष्टीनं या सगळ्या उपवर्गीतल्या जाती आहेत त्यांना धर्मांतरासाठी तयार करा. ते बिल आलं त्याच्या विरुद्ध रीत टाकावं लागेल. टाकली का वाटव सर? आता बंद कधी टाकलं ना. धर्मांतर इट्सेल्फ इज ए डायरेक्टली व्हायलेशन ऑफ द आर्टिकल 25 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. 25 आर्टिकल प्रत्येक नागरिकाला देशातला आपल्या पसंतीचा धर्म स्वीकारायचं स्वातंत्र्य देतो. त्याचं पालन करण्याचा, त्याचा प्रचार प्रसार करण्याचं स्वातंत्र्य आर्टिकल 25 फंडामेंटल राईट आहे या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा. त्याला हे मारे कसं धर्मांतराचं बिल आहे. ते एमपीत लागू झालं, राजस्थान मध्ये लागू झालं आणि आता महाराष्ट्राचा सुद्धा नंबर लागलेला आहे. ते घाबरत आहेत या देशातले ओबीसी आणि हे सगळे उपवर्गीतल्या जाती जर बंद झाल्या तर आपलं काही खरं नाही. आणि म्हणून तोही एक एजेंडा आपल्याला घ्यावा लागेल. बाबासाहेबांना 2 भारत निर्माण करायचे होते. एक बुद्धिस्ट इंडिया, एक बुद्धिस्ट इंडिया आपल्याला निर्माण करायचा आहे सम्राट अशोकाच्या काळातला, जिथे सगळ्यांना सामाजिक न्याय, लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटीचा उपयोग घेणारा या देशातल्या प्रत्येक नागरिकाला वातावरण मिळेल. ते बुद्धिस्ट इंडियामध्ये मिळू शकतं. ही भक्ती धारणा बाबासाहेबांनी केली होती, म्हणून त्यांनी प्रतिज्ञा केली होती, मी जर 5 वर्ष वाचलो, एका वर्षाला 5 करोड बौद्ध करून दाखवेल आणि या बुद्धिस्ट इंडियाला मी निर्माण करून दाखवेल, अशी भीम प्रतिज्ञा बाबासाहेबांनी केली होती. पण आपल्यातले काही लोक बौद्धांनी अल्पसंख्याक दिलं. आता तुम्हाला अल्पसंख्याक मिळालं, अल्पसंख्याक कोणाला सांगितलं का बौद्धाने? त्या अल्पसंख्याकाच्यासाठी तरतूद काही कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट करून आणलेली आहे का? सांगा. इथले वकील बसलेले आहेत, तिथे 2 वकील आहेत, त्यांनी सांगावं. Is there any constitutional provision? Is there any amendment by which you are getting facilities by that minorities? काँग्रेसचे अल्पसंख्याक बुद्धिस्ट येतं वर्गीकरण काँग्रेसच्या काळात सुरू झालं. अल्पसंख्याक बुद्धिस्ट आणि हे कन्व्हर्टेड बुद्धिस्ट त्याच्यामध्ये वर्गीकरणाची प्रक्रिया काँग्रेसच्या काळामध्येच या देशामध्ये पहिल्यांदा सुरू झाली. आणि काही फॅसिलिटीच्या नादापायी आपल्या लोकांनी, बौद्धांनी सुद्धा अल्पसंख्याक म्हणून नोंद केलेली आहे. तुमच्यातले विद्वान त्यांनी भाषण द्यायला, समाजात प्रचार करायला लावला आणि तुम्ही अल्पसंख्याक बना हा फॉर्म्युला दिला. म्हणजे बाबासाहेब म्हणतात मी इथे भारत तयार करणारा मेजॉरिटीचा, आणि आपले लोक चुकीच्या दिशेने गेल्यामुळे तिथेही घोटाळा आपला झाला. आणि आता तो अनुसूचित जातीला ते विभागणारच आहे. ते काही कधी नाही, कारण आपण एवढ्या खेळामध्ये विभाजित आहोत मित्रांनो. यांनी करून पाहिजे रिपब्लिकन लोकशाही आघाडी, पण लोक स्वीकारायला उद्देशांचा चांगला राहते सरांचा. लोक स्वीकारत नाही तर ते तरी काय करतील? डोकं फुटतील काय? आपलं कपाळ मोक्ष करून घेतील का? करतात बिचारे प्रयत्न. मी त्यांना सांगितलं की अखंड एक तुमची दुसरी म्हणजे पॉलिटिकल पॉवर. तुम्हाला आज पॉलिटिकल पॉवर अखंड या देशातली देशव्यापी निर्माण केल्याशिवाय तुमच्या कोणत्याही समस्या सुटू शकत नाही.
बाबासाहेबांना साफ सांगितलं होतं आणि त्यांनी दाखवून दिलं होतं शेड्यूल कास्टला जे का झेंड्याखाली जमा करायचं काम पहिल्यांदा या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, बाकी कुणी नाही केलं. सगळे शेड्यूल कास्ट, त्या पक्षाचं नाव आहे शेड्यूल कास्ट फेडरेशन. आणि म्हणून मंडळ त्यांचा शेड्यूल कास्टचा धुरंधर कार्यकर्ता बंगालचा, त्यांनी बाबासाहेबांना नवशूद्र लोकांनी घटना समितीवरती निवडून पाठवलं. बाबासाहेबांना ना तर महाराणी निवडून पाठवलं ना ती चमाराणी निवडून पाठवलं. कुणी पाठवलं? पंजाबचे शेड्यूल कास्ट आणि बंगालचे नवशूद्र लोक ते जोगेंद्र मंडलच्या नेतृत्वात एकवटले आणि बाबासाहेबांचा घटना समितीमध्ये प्रवेश झाला. मित्रांनो, हा इतिहास सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. आणि पुऱ्या देशातल्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचं नेटवर्क त्यांच्या पाठीमागे उभं पहिल्यांदा भारतात घडलं. हे राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये गांधीजींनी प्रश्न उपस्थित केला की आय एम द ओनली लीडर ऑफ शेड्यूल कास्ट, दलितांचा मीच एकमेव नेता आहे. तेव्हा या भारतातून 52 प्रांतामधून बाबासाहेबांना टेलिग्राम गेल्या आणि हरदास बापू हरदासनी सुद्धा एक कार पाठवली होती कामठीमधून. अशा 52 तारा गेल्या आणि त्याचा विषय होता आवर लीडर इज ओनली द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याचा अर्थ या जाती उपजाती आणि सगळ्या शेड्यूल कास्टला एकत्र करायचं काम बाबासाहेबांनी त्यांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या झेंड्याखाली केलं होतं. आणि त्याच भरोशावरती तुमचे 9 खासदार आले होते ना 57ला. ते काही रिपब्लिकन पार्टीच्या तिकीटवर नाही आले निवडून, ते आले होते शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या नावावर आले होते. नंतर 3 ऑक्टोबर 57ला रिपब्लिकन पार्टी झाली आणि मग त्या खासदारांची नोंद रिपब्लिकन पार्टीचे खासदार म्हणून झाले. बॅरिस्टर खोबरा गेले 58ला पहिल्यांदा राज्यसभेमध्ये गेले, ते आपल्या ताकदीवरती गेले. 80 आमदार होते आणि तुमचे 9 खासदार होते. या बळावरती स्वतःच्या ताकदीवरती बॅरिस्टर खोबरा गेले. एक 90 खासदार म्हणून 1958ला पहिल्यांदा राज्यसभेमध्ये त्यांचा प्रवेश झाला. ही ताकद होती तुमची. ही ताकद का विसरता? ही आहे तुमची पॉलिटिकल ताकद. आणि ही पॉलिटिकल ताकद परत नव्यानं प्राप्त केल्याशिवाय तुमचं भविष्य मित्रांनो धुसर आहे. तुम्ही कितीही काही करत बसा, एखाद्या पक्षाचं जेव्हा पक्षाचं नेतृत्व घेऊन आंदोलन होईल, काय राष्ट्रीय अध्यक्ष अरुण गाडे साहेबांना काय करता मी तो आणतो, काय करताय? लगावा जुजारू आहे आणि वाहून त्याच्या मागे आणि एक पक्ष तयार करा. रिपब्लिकन पार्टी करा नाही तर कोणतीही करा. बहुजन समाज पार्टी कधी तरी चालतो मध्ये आता मी तो संभवान होत समजला आहे. कारण टीका करण्याच्या आता वेळ राहिलेली नाही आहे. आपसामध्ये टीका करून आता दुश्मन वाढवण्यात काही अर्थ उरलेला नाही आहे. कारण कोणाच्या बॅटऱ्या आता चालून नाही राहिलेल्या, सगळ्याच्या बॅटऱ्या डिस्चार्ज झालेल्या आहे. कोणाच आता लाईट लावू शकत नाही. पण थोडे सेल जर जोडले तर आपली मशाल होऊ शकते. टिमटिम्या जर मोठ्या गेल्या, एक फराज्य पक्ष उभा राहिला आणि त्या फराज्य पक्षाद्वारे जर एक आंदोलन झालं, अरे नाही फडणवीसाला घाम फुकाल तर देऊन देतो प्रोफेसर होते. पहिले घामच कुठे? रिपब्लिकन पार्टीचा मोर्चा असल्यामुळे एक तो इंदिरात राहील, दुसरं तो संविधान चौकात राहील. पुढे हेराय शिवाजीचे लोक आला करायचे, अरे रिपब्लिकनचा मोर्चा एवढी दहशत होती तुमची. ही दहशत परत नव्यानं दबावगट केला पाहिजे म्हणतात खून साहेब. त्याप्रमाणे हा असा दबावगट तुम्हाला पॉलिटिकल एजेंड्यावरती सुद्धा काम आपण करायला काही हरकत नाही. आता सध्या त्याला वेळ लागेल, त्यामुळे सध्या इमिजिएट आपल्याला उपचार करावा लागेल. बिमारी तिसऱ्या टेपली आहे, त्यामुळे पहिले त्याचं ऑपरेशन करून वाचवायची शक्यता आहे. हा मी सांगितलेला एजेंडा हा लॉंग टर्मचा एजेंडा आहे. ती पक्षबांधणी पक्ष निर्मिती करणे हे लॉंग टर्मचा एजेंडा आहे. आणि सगळे मोर्चे आठवले तिकडे जाऊन बसला. कवाले साहेब सरसेनापती तोही आता तिकडे जाऊन बसला. प्रकाश आंबेडकरचं काही खरं नाही. तळ्यात आणि काहीच समजायला मार्ग नाही. काय करतोय आपण आरएसएसचे त्याच्यावर मोर्चा नेऊन तर मला काही समजून नाही राहिला. काय मोहन भागवत देणार आहे का? काय मोहन भागवत काही कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे का? अरे वर्गीकरणासाठी मोर्चा आपण आरएसएसच्या मुख्यालयावर घेऊन जायला पाहिजे, विधान धर्मावर घेऊन जायला पाहिजे. एवढी समजत नाही का आपल्या नेते? मोर्चा कुठं न्यावं हेचही भान आपल्या नेत्यावर राहिलं नाही. याचं व्हिजन मला वाटतं आता कॅटरॅक्ट झाला की काय माहित, आणि या कॅटरॅक्टचं ऑपरेशन होणं आवश्यक आहे गाडे सर. आणि त्यामुळे तुम्हाला मी तर बोलतो स्पष्ट बोलणारा वाटतं आहे, मला काही भीती नाही. समाजाच्या हिताचं चांगलं काम करेल तर मी त्याच्याबद्दल चांगलं बोलेन. समाजाच्या हिताच्या विरुद्ध जर काम जात असेल तर त्याचा समाचार सुद्धा आपण घ्यायला माझ्या पुढे पाहिलेलं नाही पाहिजे. तो आपण मिस्टरने काढला आणि त्याने काढलं मोर्चे काय पता आरएसएसची तू इथे भागवत कशाला काय आक्षेपा वाढवता? भागवतचं महत्व मोठं करता.
अरे तुम्हाला संसदेला घरा करा. आज प्रकाश आंबेडकरने एक मोर्चा काढला असता, महाराष्ट्र शासनावर वर्गीकरण लागू केलं, टाका महाराष्ट्र आम्ही पेटवून देऊ असं स्टेटमेंट जर प्रकाश आंबेडकरचं आलं असतं तर फडणवीसला घाम फुटला होता. हे का होत नाही? वाय दिस इज नॉट हॅपनिंग? दिस शुड हॅपन. आय थिंक सो मित्रांनो. आणि हे तुमचे पॉलिटिकल लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या लोकांनी हे केलं पाहिजे. ते बोललं पाहिजे ना. उगीच तिकडे फालतू मोर्चे काढण्यापेक्षा या इश्यूवरती मोर्चे निघाले पाहिजे आणि संसदेला घेराव करावा लागणार आहे. कार्यसभांनी तो प्रोग्राम आपला जाहीर केलेला आहे आणि त्यामुळे हे जे आहे आणि त्याच्यापेक्षा मातकाला चांभाराला बाकीच्या जाती अपरगत राहिल्या आहेत म्हणतात. त्यामुळे त्यांना समतेपासून वंचित ठेवलं. भूषण गवईच्या जजमेंट मध्ये येते त्यांना आपण समता नाकारतो. उपजातीमध्ये महार सोडून ज्या उपजाती आहेत खालच्या त्यांना आपण काय करतो? समता नाकारतो. त्यांना संधी भेटली नाही म्हणतो आपण, नाकारतो असं म्हणतो. आणि त्यामुळे वर्गीकरण करणं हे वेग आहे आणि त्या वर्गीकरणाद्वारे त्या वर्गाला आपण समता बहाल करणार आहोत असा त्यांनी डिफेन्स आपल्या जजमेंट मध्ये भूषण गवई साहेबांनी घेतलेला. आणि क्रिमिनल वॉज नॉट इश्यू. त्या केस मध्ये क्रिमिनल काही इश्यू आहे का? क्रिमिनलवर चर्चेसाठी आला आहे का? तो काही इश्यू होता का? देयर वॉज नॉट ॲट ऑल इश्यू ऑफ क्रिमिनल. पण तो आपला हळूच पिल्लू त्यांनी भूषण गवईनं मागून सोडून दिलेलं आहे. जसं इंदिरा साहनीच्या केस, इट वॉज ए मंडल केस, इट वॉज ए मंडल केस, इट वॉज ए टू डिसाइड द रिझर्वेशन फॉर ओबीसी. त्यांना क्रिमिनल लावायचं की नाही लावायचं याच्या आधी ते इंदिरा साहनीची केस होती. त्याच्यामध्ये एससी एसटी ला प्रमोशन मध्ये आरक्षण मिळावं की नाही मिळावं हा इश्यू अजिबात नव्हता. इंदिरा साहनीचा वाचून घ्या 1992चा जजमेंट. देयर वॉज नॉट इश्यू ॲट ऑल ऑफ द प्रमोशन ऑफ एससी एसटी, रिझर्वेशन इन प्रमोशन ऑफ एससी एसटी. पण तिथे एक वाक्य टाकून दिलं जजेसनी, बदमाशी केली. त्यांनी एससीटीचा उल्लेख नाही केला त्याच्यात. देयर विल बी नो रिझर्वेशन इन प्रमोशन हे वाक्य टाकलं आणि आपले त्यानं प्रत्येक राज्यानं फटाफटा इम्प्लिमेंट सुरू केलं आणि एससी एसटीचे आरक्षणामधले प्रमोशन काय केले. काय केलं आपण आंदोलन? आज सुप्रीम कोर्टामध्ये तुमच्या हे रिझर्वेशनचा मामला अटकलेला आहे. रिझर्वेशन इन प्रमोशनचा मामला कुठे पडलेला आहे? माझा पोरगा डेप्युटी इंजिनियर आहे, तो एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची वाट पाहते आहे. सुप्रीम कोर्टात मामला असल्यामुळे त्याचं प्रमोशन होऊन राहिलेलं आहे. मीच नाही असे असंख्य हजारो लाखो लोक तुमचे वंचित झालेले आहेत प्रमोशन पासून. या इंदिरा साहनीच्या केस मधल्या एका वाक्यामुळे त्याच्यावरती राजीव गांधीने अमेंडमेंट केली कॉन्स्टिट्यूशन. 16(4) आलं त्याच्यानंतर. 16(4) म्हटलं नाही सरळ राजीव गांधीनं ते अमेंड केली कॉन्स्टिट्यूशन आणि 16(4) काढलं. 16(4) काय म्हणतं? What it says? What is the amendment? Amendment is that to get the reservation in promotion is also a fundamental right. This amendment was made under by 16(4). हे अमेंडमेंट आल्यानंतरही कोर्टाने त्याच्या विरुद्ध जाऊन पुन्हा अलाहाबाद हायकोर्टामध्ये निकाल आला आणि तो पुन्हा प्रमोशन मध्ये आरक्षण मिळणार नाही एससी एसटी ला असा निकाल दिला आणि मग ते सुप्रीम कोर्टात प्रकरण गेलं. तुमचा पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. म्हणजे किती गोलांडुड्या करताय ते. 7 बेंचचा जजचा बेंच 9 जजेसच्या बेंचचं डिसिजन कसं काय नाकारू शकतो? म्हणून मी म्हणतो की ते जजमेंटही अनकॉन्स्टिट्युशनल आहे आणि बदल आहे निर्माण होणाऱ्या वर्गीकरणासाठी सुद्धा अनकॉन्स्टिट्युशनल आहे. त्याच्या 9 बेंचेस मध्ये 92च्या केस मध्ये इंदिरा साहनीमध्ये म्हटलेलं आहे, स्पेशली मेन्शन केलेलं आहे, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला क्रिमिनल लागू शकत नाही. डायरेक्टली मेन्शन आहे 92च्या केस मध्ये, इंदिरा साहनीच्या केस मध्ये. ते उलटवलं या 7 बेंचेसनी. 9 जजेसच्या बेंचचं जजमेंट 7 जजेसचा बेंच कसा काय उलटवू शकतो? दिस इज ए क्वेरी. संबंधच नाही तुमचा तिथे काहीच नाही, पण तरी सुद्धा हे घडत आहे आपल्या देशामध्ये. आणि म्हणून आज ज्युडिशरी स्वतंत्र विंग केलेली आहे. बाबासाहेबांनी फंडामेंटल बेसिक स्ट्रक्चर मध्ये सांगितलेलं आहे की एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी आणि लेजिस्लेटिव्ह तीनही विंग कशा राहतील? इंडिपेंडेंट राहतील. याच्यामध्ये कुणालाही हस्तक्षेप करता येणार नाही. फंडामेंटल राईट मध्ये कुणालाही हस्तक्षेप करता येणार नाही. प्रिअम्बल मध्ये कुणालाही हस्तक्षेप करता नाही. राज्य आणि केंद्राचे संबंध, त्यांचे अधिकार, त्यांचे विषय याच्यामध्ये कुणालाही हस्तक्षेप करता नाही. बिकॉज दिस इज अ बेसिक स्ट्रक्चर. दिस इज अ बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. अँड अल्टिमेटली या जजमेंट मध्ये
आणि या वर्गीकरणामुळे बेसिक स्ट्रक्चरला धक्का पोहोचवण्याचं काम केल्या गेलेलं आहे. सेंटर स्टेटच्या विषयामध्ये हस्तक्षेप करणारं जजमेंट म्हणजे काय? ज्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेलं बेसिक स्ट्रक्चर आम्ही तोडण्याच्या मागे लागलेलो आहोत मित्रांनो. म्हणून रात्र वैर्याची आहे आणि जागत्या पहाऱ्यांची गरज आहे आणि तुम्ही सगळ्यांनी जागते पहार बनावं. आणि सर बोलणार आहेत थोडासा त्याच्यावरती जजच्या भूमिकेमध्ये आपलं मत ते देतील आणि मला पूर्ण कॉन्फिडन्स आणि खात्री आहे की ते आपल्या भाषणामधून या विषयाला पूर्ण न्याय देऊन आंदोलनाची दिशा सुद्धा आपली निश्चित करतील याच्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. म्हणून मी जास्त